स्वागतम सन्माननीय राजाराम पाटील साहेबांना आपण या ठिकाणी पाहू शकता। व्यासपीठावर त्यांचं शुभ आगमन झालंय। या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। चला मॅचला सुरुवात करा। आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आपण पाहतोय। नक्कीच पहिला दिवस पूर्णपणे आई गावदेवी वाघिवली टीमने गाजवला होता, तर काल मात्र नक्कीच आपण देवान शिल्लबन रामवाडी टीमला क्वालिफाय होताना पाहिलं। परंतु आज कोणता संघ क्वालिफाय होईल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या मॅचच्या माध्यमातून मिळेल। पंच चला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा। स्क्वेअरले अंपायर मुरली जाधव सर आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा। सन्माननीय राजाराम चव्हाण साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय। वेलकम। सलग तिसरी दिवस भरपूर चांगली साथ या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच त्यांची लाभली आहे। मुरली जाधव सर चला आपण लवकरात लवकर आपल्या भूमिकेत या, आपण मॅचला सुरुवात करूया। मुख्य पंचांच्या भूमिकेत राकेश शहा सरांना आपण पाहतोय। मुरली जाधव सर, गणेश पाटील सर या तीन पंचांची मुख्य भूमिका आज नक्कीच आपल्याला दिसून येत आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी योग्य डिसिजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले। दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, दिगंबर विथ भावेश, तर फ्रंट लाईन षटक चेंडू आतीच्या हातामध्ये आपण पाहतोय। पॉवर प्लेचं षटक, षटकातील पहिला बॉल, गेम ऑन। पहिलाच बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रमोदला आपण पाहतोय। सिंगल कंप्लीट। फक्त आणि फक्त एकच धाव, एक पेक्षा आधी एक, काही एक नाही, एका धावेच्या मदतीने अकाउंट ओपन होतोय त्या ठिकाणी। फलंदाज दिगंबर सोबतच टीमचं देखील रियान शिल्लबन चाबे टीमने देखील आज भरपूर इम्प्रेस केलंय। चांगला परफॉर्मन्स या दोन्ही टीमच्या माध्यमातून आज आपण पाहतोय। आतिश पुन्हा एकदा यावेळेस जोरदार अपील, पंच सहमत नाहीयेत। या पायचीचे अपील ज्या वेळेस होते ना, त्यावेळेस पंच तपासत असतात चेंडू कुठे पडलाय, चेंडू मिडल स्टिकला आहे का, चेंडूची हाईट किती आहे, चेंडू बॅट कट आहे का, या सर्व गोष्टी तपासत असतात आणि त्यानंतर पंच सहमती दाखवत असतात। यावेळेस बॅट कट होतं आणि त्या कारणास्तव आमचे पंच राकेश शाह सर त्या ठिकाणी नक्की सहमत नाहीयेत। आशिष पाटील यांच्या माध्यमातून भावेशसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे। षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला, धमाका, बॉल निघून जातोय सीमा पार, 6 धावा, षटकार। अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय। फलंदाज दिगंबरच्या बॅट मधून पहिला षटकार आलाय। भरपूर आधी चेंडूची लाईन रीड केली आणि त्यानंतर मात्र बॉलला भिडकावून दिला होता 6 धावांसाठी। दिगंबरच्या बॅट मधून हा ब्लास्ट आपण पाहिला। 6 ने धावफलक पुढे सरकलंय। 8 धावा धावफलकावर झाल्या आहेत। 4 षटकांची ही मॅच अर्थातच
चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल, कारण आजच्या शेड्यूल मधून या दोन टीम मध्ये ही मॅच आहे. या दोन्ही टीम्सने आज भरपूर इम्प्रेस केलंय. चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी या दोन्ही टीमच्या माध्यमातून राहिली आहे आणि ते दोन संघ एकमेकांसमोर असताना मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट एक बॅटल जे आहे ते चांगलं पाहायला मिळेल. आतिश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आमच्या कॅमेरा एंडकडनं वळतोय. समोर आपण फलंदाज दिगंबरला पाहतोय. मागच्या बॉलवर त्याच्या बॅट मधून षटकार आलाय. फुलटॉस आहे ऑन साइडला. पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. हा बॉल देखील थांबत नाहीये. निघून जातोय पहिल्या टप्प्यावर. सीमा रेषा पार. 4 धावा चौकार. नक्कीच मागच्या 2 मॅचेसचा विचार केला तर आतिशने भरपूर चांगली सुरुवात आपल्या टीमला करून दिली होती, परंतु या महत्त्वाच्या मॅच मध्ये 2 मोठे फटके आलेत त्याच्या गोलंदाजीवर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर राहिले. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगला पाहायला मिळाला. चांगली कॉलिंग होती भावेशच्या माध्यमातून आणि त्याच्या जोरावर या 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 14 वर पोहोचले. पहिला षटक ज्या षटकाच्या माध्यमातून सुरुवात आतापर्यंत चांगली झाली आहे रियांश 11 चाबे टीमची. नक्कीच आवश्यकता देखील आहे, कारण सुरुवात चांगली तर शेवट चांगला. आतिश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. दिगंबर आज चांगल्या लय मध्ये दिसून आलाय. मॅन इन व्हाईट कॅप. या बॉलेस कॉटन बॉल. यस, फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवलाय. वाडा कॅच. अतिशय सुरेख झेल. पकडलाय अतिशय गोलंदाजाने. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. 1 गडी बाद. धावा धावफलकर आहेत 14 धावा. एकंदरीत 50-50 सुरुवाती आपण या ठिकाणी पाहतोय, कारण 14 धावा तर आल्यात, मात्र महत्वाची विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे. सामना नक्कीच 4 ओव्हरचा आहे, परंतु थोडं स्पीडली गेला. नवीन फलंदाज आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये या. थोडं स्पीडअप करा, त्यानंतर नक्कीच 2 मॅचेस ज्या आहेत त्या अजूनही आहेत. या स्पर्धेतील सेमीफायनल सोबतच फायनल या 2 मॅचेस ज्या आहेत यानंतर खेळवल्या जातील. सो प्लीज त्यासाठी आपल्याला वेळेची आवश्यकता आहे. वेळ वाचवा. नवीन फलंदाज भूषण मैदानाच्या आतमध्ये येणार. 3 नंबर. 3ऱ्या क्रमांकावरती भूषण. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल जो नॉन स्ट्रायकर आहे. नक्कीच मात्र त्या दरम्यान गोलंदाजी ट्रॅकवर राज येतोय. अगदी भरपूर वर्षाचा अनुभव राजकडे आणि आपल्या गावासाठी आपल्या टीमसाठी तो अनुभव त्याने प्रत्येक मॅच मध्ये दाखवलाय. परंतु ही मॅच जी आहे ती अति महत्वाची आहे, कारण या ठिकाणावरनं हरलात तर मात्र तुम्हाला शांत जावं लागेल, परंतु जर जिंकलात तर मात्र नक्कीच एक बक्षीस तर जरूर लागू होईल. षटकातील पहिला बॉल. राज. पहिलाच बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न. दिशा चुकीची आहे. नक्कीच वाईट वाचवण्याच्या प्रयत्नात मात्र ही अपील आपल्याला पाहायला मिळाली. वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. षटकाची सुरुवात वाईट बॉल सोबत झाली आहे. 15 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. राज पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. समोर भावेश. या बॉलेस बॅट भरपूर आधीच फिरवली. बॉल मात्र उशिराने निघून जातोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. नक्कीच भावेशला आपण स्ट्राईक एंडला पाहतोय, ज्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे प्रत्येक षटकारासाठी. आशिष पाटील यांच्या माध्यमातून
टॉप एज लागलाय, चेंडू हवेत, यष्टीरक्षक योगेश झेल खाली, झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. भावेश बॅक टू द पॅव्हिलियन. भावेश बाद झाला. नवीन फलंदाज ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. आता मात्र दोघेही नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. भूषण विथ ऋषिकेश, कारण दोन्ही फलंदाजाने एकही बॉलचा सामना केलेला नाहीये. अर्थातच या ठिकाणावरनं आपल्या डावाला आवरावं लागेल, आपल्या टीमला मात्र सावरावं लागेल. आणि ते सावरत असताना एक चांगली भागीदारी खूप महत्वाची आहे. राज पुन्हा एकदा या बलेस हुक केलाय. द स्टाईल ऑफ रोहित शर्मा. बॉल निघून गेलाय सीमा पार. 6 धावा, षटकार. उचली दिली, मात्र त्याचा फायदा फलंदाजाला होतोय. एक चांगला फटका एक्झिक्यूट केला होता त्या ठिकाणी फलंदाजाने. आला त्याच्या बॅट मधून हा 6 धावा, षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. या वेळेला क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, मात्र झेल पासून दूर राहिले. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 23 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आपण पाहतोय आजच्या शेड्यूल मधील ही शेवटची मॅच. यस, यानंतर या स्पर्धेतील सेमीफायनलची मॅच आणि नंतर नक्कीच तुम्हाला या स्पर्धेचा विजेता कोण या प्रश्नाचं उत्तर फायनल मॅच मध्ये मिळेल. षटकातील पुढचा बॉल. या वेळेला जोरदार अपील. यस, इज गॉन. फलंदाज बाद. पायचीची विकेट. फलंदाज ऋषिकेश त्या ठिकाणी बाद झाला. बाद होण्यापूर्वी 8 धावांचं वैयक्तिक योगदान दिला. नवीन फलंदाज शेखर मैदानाच्या आतमध्ये. यस, आई गावदेवी वाघिवली संघ या ठिकाणी दाखल झालाय. पहिला दिवस पूर्णपणे गाजवला होता. षटकातील पुढचा बॉल. राज बॉलिंग ट्रॅकवर. या बलेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने चेंडूपर्यंत पोहोचल्यात. प्रमोद त्या ठिकाणी क्रिकेटमध्ये फुटबॉलचा अंदाज आपल्याला पाहायला मिळाला. त्या दरम्यान 3 धावा कंप्लीट झाल्यात. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळाला. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 26 धावा धावफलकावर आहेत. पहिलं षटक 14 धावांचं तर दुसरं षटक 12 धावांचं आपल्याला पाहायला मिळाला. अर्थातच पहिल्या 2 षटकांमध्ये 13.00 च्या सरासरीने 26 धावा बनल्या आहेत. मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे.
चला थोडं स्पीडअप करा. चला अजूनही 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. सो प्लीज आपण वेळे संदर्भात आम्हाला सहकार्य करा. यस, षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वर दर्शन येतोय. दर्शन बॉलिंग ट्रॅक वर. नक्कीच आज दक्ष शिंगोले दिसून येत नाहीये टीम मध्ये. षटक क्रमांक 3 षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑफ साइडला, फटका चांगला आहे. कव्हर रिसन मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्यात. सिंगल कंप्लीट. यस, राज त्या ठिकाणी होता. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी देखील चांगली झाली. फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली. 27 धावा धावफलकावर झाल्या आहेत. दर्शनच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. ट्वेंटी 27 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. दर्शन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होतोय. समोर फलंदाज आपण भूषणला पाहतोय. याच रस्त्यावर ज्या बाईक कार पार्क आहेत त्यांना विनंती आहे की ते आपण योग्य ठिकाणी पार्क करा, कारण थोड्याच वेळात आमच्या मुख्य मान्यवरांचे या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे. सो आपण रस्ता खुला ठेवा. पाहुण्यांच्या कार्स येण्यासाठी मस्त आपण रस्ता मात्र खुला ठेवायचा आहे. दांडी, यस, त्रिफलाची फलंदाज बाद भूषण. तर भूषण बाद झाला. नवीन फलंदाज विकास मैदानाच्या आतमध्ये येतोय. नक्कीच टीम खोनीचा विचार केला तर राज शिंगोले आणि योगेश शिंगोले या दोघांची प्रशंसा होईल, कारण ज्या प्रकारे खोनी गावचं क्रिकेट जे आहे ते डेव्हलप केलंय. नवीन नवीन खेळाडू नक्कीच या ठिकाणी घडवत घेतल्यात राजने. दर्शनला आपण पाहतोय, याआधी आपण दीपला पाहिलं. आतिश देखील चांगली गोलंदाजी करतोय. नक्कीच एकंदरीत या गोष्टीचा श्रेय जे आहे ना ते राज शिंगोले सोबत योगेश शिंगोलेला देखील जाईल, आणि त्या कारणास्तव आज खोनी संघ भरपूर चांगली कामगिरी करतोय.
दर्शन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल समोर आपण नवीन फलंदाज पाहतो या वेळेचा बॉल ऑन साइडला बॉल निघून जातोय सीमा पार 6 धावा षटकार त्यानंतर मात्र पिकअप शॉट पाहायला मिळाला चांगल्या प्रकारे हा फटका खेळून काढला होता मिडल ऑफ द बॅट झाला मोहर उमटली होती 6 धावांची फलंदाज शेखरच्या बॅट मधून निघणारा पहिला ब्लास्ट या वेळेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल व्हाईट बॉलचा इशारा आलाय अवांतर धाव मिळेल अवांतर धावेच्या मदतीने धावफलक 35 वर पोहोचलाय नक्कीच आता मात्र एक चांगली धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय या वेळेस बीट केलाय फलंदाजाला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये चेंडू मात्र निर्धाव गेलाय चांगला बॉल कमबॅक त्या ठिकाणी षटकार व्हाईट बॉल आणि त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू आपण पाहतोय दर्शनच्या माध्यमातून तिसरा षटकाचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय यानंतर अजून एक षटक बाकी आहे नक्कीच 35 धावा एकंदरीत सुरुवात चांगली धावा देखील चांगल्या पाहायला मिळतात या ठिकाणी टीम रियांश 11 चावे काल देखील चावे संघाला आपण पाहिला होता तो ज्युनियर संघ होता नक्कीच त्यांचा परफॉर्मन्स देखील पहिल्या मॅच मध्ये चांगलं झालं होतं या वेळेस टॅप केलंय ऑफ साइडला बॉल निघून जातोय क्षेत्ररक्षक दुरून येत आहेत त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा चांगलं पाहायला मिळालं 3 षटकांची समाप्ती 37 धावा धावफलकावर झाल्या आहेत मात्र अजून एक षटक बाकी आहे यानंतर 4 ओव्हरची ही मॅच आपण या ठिकाणी पाहतोय या स्पर्धेचा हा अंतिम दिवस पहिला दिवस आपण पाहिला आई गावदेवी वाघिवली संघ क्वालिफाय झाला होता तर काल दुसरा दिवस देवांश 11 रामवाडी हा संघ क्वालिफाय झाला होता मात्र आज कोणता संघ क्वालिफाय होईल या 2 टीम मधून नक्कीच टॉप 3 मध्ये कोणता संघ प्रवेश करेल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या मॅचच्या माध्यमातून मिळेल या दोन्ही टीम साठी ही मॅच जी आहे ती खूप महत्वाची आहे कारण या ठिकाणावरनं तुम्ही जर जिंकलात तर मात्र तुम्हाला एक पारितोषिक नक्कीच मिळेल परंतु हारलात तर मात्र शांत घरी जावं लागेल त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला जरूर करावी लागेल शेवटचा अंतिम षटक बॉलिंग ट्रॅकवर दीप येतोय दीपने या आधीच्या मॅच मध्ये नक्कीच चांगली कामगिरी केली होती मॅन ऑफ द मॅच स्वीकारली होती चांगलं षटक फेकलं होतं ते षटक पुन्हा एकदा या ठिकाणी टीमला अपेक्षित असेल कारण 3 षटकांचा विचार केला ना तर आतापर्यंत चावे टीमची धावसंख्या भरपूर चांगली पाहायला मिळते 37 अर्थात या षटकामध्ये जर 10 ते 12 धावा जर आल्या तर एक चांगलं टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल एक असं टोटल ज्या टोटलवर फाईट करणं चावे टीमला नक्कीच थोडं सोपं जाईल परंतु टीम खोनीचा विचार केला त्यांच्याकडे देखील फलंदाज चांगले आहेत चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल पहिला बॉल दीप पहिलाच बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटला चेंडू उचलला जातोय सिंगल कंप्लीट यस 5 बॉलचा खेळ बाकी आहे त्यानंतर मात्र लकी ड्रॉ या ठिकाणी उडवला जाईल ज्या टीमची चिठ्ठी निघेल ती टीम मात्र थेट फायनल मध्ये धडकेल वाघिवली रामवाडी विजयी संघ अशा 3 चिठ्ठ्या तुम्हाला पाहायला मिळतील दीप पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल अतिशय सुरेख चेंडू अगदी वेगाने चेंडूला पूर्णपणे पुढे ठेवला होता बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला चेंडू मात्र निर्धाव गेलाय यस दीपचा विचार केला ना तर एक चांगला गोलंदाज आहे येणाऱ्या काळात एक चांगला खेळाडू म्हणून टीम खोनीच्या बाजूने असेल यात काही शंका नाहीये कारण ती क्षमता जी आहे ना ती क्षमता या ठिकाणावरनं दिसून येत आहे षटकातील पुढचा बॉल दीप ऑन साइडला बॉल हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक अतिश चुकी करतो त्या ठिकाणी हे अपेक्षित नसेल नक्कीच गोलंदाजाला साथ देणं खूप महत्वाचं होतं मात्र या वेळेस
त्या ठिकाणावरनं फुलटॉस बॉल हाताला गेला, परंतु नक्कीच कॅच ड्रॉप झाली हातीच्या हातून. 2 धावा देखील बलून काढल्या गेल्या. 2 धावांच्या मदतीने धावफलक 4 नॉट 40 वर पोहोचले. नक्कीच तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमधून झाली आहे. बिंबर बॉल आहे का हे मात्र या ठिकाणी तपासलं जाईल. हाईट फॅक्टर नक्कीच आहे का हे या ठिकाणी ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून तिसरे पंच तपासत आहेत. चला पंच आपण आपल्या जागेवर जा, त्यानंतर डिसिजन लवकरात लवकर आमच्यापर्यंत येऊ द्या. मॅचला आपण सुरुवात करूया. तर मुरली जाधव सर त्या ठिकाणी नक्कीच आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. यस फेअर डिलिव्हरी. मॅचला सुरुवात करा. 2 धावा जरूर आल्या, मात्र आतिशने चुकी केली आहे त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप झाली आहे त्याच्या माध्यमातून. बॉल आतापर्यंत 3 टाकून झाल्यात. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील बॉलला पुढे ठेवला होता. वाट अ बॉलिंग. अतिशय सुरेख षटक आतापर्यंत फेकलं जात आहे. गोलंदाज दीपच्या माध्यमातून अगदी खोलवर टप्प्यांची हाताळणी या ठिकाणी पाहायला मिळते आहे. अतिशय चांगली गोलंदाजी. शेवटचा अंतिम षटक असताना मात्र षटकातील पुढचा बॉल. दीप पुन्हा एकदा आमचा कॅमेरा एंडकडनं बोलतोय. या बॉलर्स देखील अजून एक वेगवान चेंडू. अतिशय कमालीचं षटक आतापर्यंत ज्या षटकामध्ये आल्यात फक्त आणि फक्त 3 धावा. नक्कीच राजचा अनुभव या संघामागे. दीपला पाहता मात्र एवढंच सांगेन ना, नवा आहे परंतु छावा आहे. काय कमालीचं षटक आतापर्यंत फेकतो आपल्या टीम साठी. षटकातील पुढचा बॉल. शेवटचा बॉल या मॅच मधील, अर्थातच पहिल्या इनिंग मधील शेवटचा बॉल. दीप या बलेस दांडी गुल फलंदाज बाद. षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 41 41 धावा झाल्या आहेत. 42 धावांचा यस एक चुकीची दुरुस्ती या ठिकाणी. 40 धावा झाल्या आहेत. 41 धावांचे लक्ष टीम खोनी सोबत असेल. 41 41 धावा 4 षटकांमध्ये विजयासाठी आवश्यक आहेत. मात्र त्या दरम्यान आपण लकी ड्रॉ कडे वळूया. 3 चिठ्ठ्या या ठिकाणी उडवल्या जातील. आई गावदेवी वागिवली एका चिठ्ठीमध्ये नाव असेल. दुसऱ्या चिठ्ठीमध्ये नाव असेल देवांश 11 रामवाडी. आणि तिसरी चिठ्ठी जी आहे विजेता संघ.
चला 2256 आपण या 2256 आपण या ठिकाणी संपर्क साधा. यस आपण या ठिकाणी लकी ड्रॉ करतोय. सलग 3 दिवस ही स्पर्धा 3 चिठ्ठ्या या ठिकाणी उडवल्या जात आहेत. वाघिवली टीमचे कॅप्टन, रामवाडी टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर या दोन्ही टीमचे 12th मन या ठिकाणी आहेत. नक्कीच सन्माननीय आमदार साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. ज्या गाड्या नक्कीच मध्ये आहेत त्यांना विनंती आहे की आपण पाहुण्यांच्या गाड्या येण्यासाठी रस्ता खुला करा. धन्यवाद संदेश वखारे. ड्रॉ कडे आपण वळतोय. त्वरित ड्रॉ केला जाईल. या त्वरित कॅप्टन कृपया लक्ष द्या. दोन संघाचे संघनायक आहेत चालू सामन्यातील, वाघिवली आणि देवांश रामवाडी. कुठली एक चिठ्ठी उचला. ओके, चिठ्ठी इकडे द्या. कोण असेल? आई गावदेवी वाघिवली. आई गावदेवी वाघिवली घ्या तुमची चिठ्ठी तुम्हाला. दरम्यान आगमन होत आहे भिवंडी ग्रामीणचे भगवे आमदार, हॅट्रिक आमदार, माननीय सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व क्रिकेट वरती. आपल्या नेत्याला तमाग सरण झालं या उघडे, आपल्या नेत्याला तमाग सरण झालं या उघडे. माननीय सन्माननीय नितीनजी जोशी साहेब आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहतोय ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय इरफानजी भुरे साहेब, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ठाणे, उपाध्यक्ष ठाणे आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. तर सामन्याला सुरुवात होतीये. दुसऱ्या इनिंगच्या खेळाला सुरुवात. बेस्ट ऑफ 3 मध्ये पोहोचण्याकरता दोन संघांची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दरम्यान कैलासजी पाटील, त्याचप्रमाणे आपण पाहतोय शशिकांत शिंगोळे, शैलेश शिंगोळे आणि जयराम पाटील. जयराम पाटील यांच्या वतीने 200 रुपये प्रति षटकार. शैलेश शिंगोळे, शशिकांत शिंगोळे आणि कैलास पाटील या तीनही मान्यवरांच्या वतीने प्रति षटकार 100 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे प्रति षटकार 500 रुपयाचा कॅश प्राइज जनमान कोणी संघाच्या फलंदाजांना आपण पाहतोय. त्याचप्रमाणे षटकाराची हॅट्रिक लगावली तर शैलेश शिंगोळे, ग्रामपंचायत सदस्य खोनी,
आणि त्याचप्रमाणे महेंद्र पाटील यांच्या वतीने षटकार हॅट्रिक करता 500 रुपयाचं कॅश प्राइज, म्हणजे एकंदर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. दरम्यान आदरणीय ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपण पाहतोय, सन्मान्य संतोष देवरुखकर सरपंच लामस, त्याचप्रमाणे सुवर्णकार व त्याचप्रमाणे उद्योग पाटील राजारामजी पाटील साहेब यांचं सुद्धा आगमन होते. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. दरम्यान आगमन होत आहे. आपण पाहू शकता मुख्य मंचावरती ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळली जाते असं लाडकं व्यक्तिमत्व भिवंडी ग्रामीणचे लाडके सन्माननीय हॅट्रिक आमदार, भगवे आमदार शांतारामजी मोरे साहेब. माननीय सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब भिवंडी ग्रामीणचे दमदार आमदार, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे त्याचे सुपुत्र अजयजी मोरे, त्याचप्रमाणे उद्योगपती निखिल जाधव, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. रघुनाथजी पांढरे विभाग प्रमुख अंबाडी, आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे शिवाजी पाटील, सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. चाललाय पुढे नामदार साहेब, चाललाय पुढे आपला साहेब, चाललाय पुढे नामदार साहेब, चाललाय शांताराम मोरे चाललाय पुढं, नामदार साहेब चाललाय पुढं. शांताराम मोरे चाललाय पुढं, नामदार साहेब चाललाय पुढं. अरे सेवा भाव आई मनात त्याच्या जनतेचा तो आवाज, जनतेचा तो आवाज, जनतेचा तो आवाज. लाखो करोडो पब्लिकचा आहे त्यांच्यावरी तो नाज. अरे साऱ्यामधी साहेब आमचा ठरला यावर चढे, आता साऱ्यामधी साहेब आमचा ठरला यावर चढे. शांताराम मोरे चाललाय पुढं, नामदार साहेब चाललाय पुढं. 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 हो असा हा आमचा हिम्मतवाला, कमी कशाची नाही र त्याला. असा हा लांबच योगावाला, कमी कशाची नाही र त्याला. त्याच्या नावात दम हाय र सचिन चव्हाण दादा यो, बघा कशात कम नाही. धन्यवाद, थँक्यू सो मच. यावेळेस मात्र पहिला चेंडू अप्रतिम देखना, लाजवाब फटका, निघून चला चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये, दणदण करीत सीमा पार, सुरेख चौकार, देखना चौकार. भिवंडी ग्रामीणचे भगवे आमदार, आपल्या सर्वांचे लाडके आमदार, हॅट्रिक आमदार शांतारामजी मोरे साहेब मंचावरती विराजमान आहेत आणि त्यांच्याच नावाने ही स्पर्धा संपन्न होताना आपण पाहतोय. दोन संघादरम्यान सामना सुरू आहे. विरांस्फोट सावे आणि जर्मन खोनी या
दोन संघादरम्यान सामना आपण पाहतोय आणि दोन्ही संघांमध्ये जी चुरस आहे ती लढत जर आपण पाहिली तर जो संघ विजय होणार आहे तो आजच्या दिवसातील विजेता संघ होईल आणि तो संघ पहिल्या सेमीफायनल करता इथून मात्र क्वालिफाय ठरेल. रियान स्पोर्ट चावे संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन मध्ये 4 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. गोलंदाज ऋषिकेश बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा इथून मात्र हाताळतोय बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाहीये. अगदीच क्षेत्ररक्षक वेगाने झेपावतात कारण की दोन्ही संघांना माहिती आहे की हा सामना किती महत्वाचा आहे आपल्या संघाकरता, आपल्या गावाकरता आणि आपल्या सहकाऱ्यांकरता. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 4 या अंकावरती आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. पहिल्या चेंडूवरती जर आपण पाहिलं सुरेख चौकार पाहायला मिळाला, त्यानंतर सलगचे 2 निर्धाव चेंडूची हाताळणी इथून मात्र पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस मात्र बॅटच्या संपर्कामध्ये हवा तसा चेंडू येत नाहीये. निघून चाललाय चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकच धाव, एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 5 या अंकावरती आपण पाहतोय. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि बॅक टू बॅक जर आपण पाहिलं तर 41 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवातीच्या षटकामध्ये आपला दमखम दाखवलाय दोन्ही संघांच्या फलंदाजांनी आणि त्याचप्रमाणे गोलंदाजाने. यावेळेस मात्र फटका फसलाय आणि इथून मात्र विकेटचं पतन. फलंदाज बाद. कुणाल बॅक टू द डगआउट. कमी कशाची नाही र त्याला, असा हलामच योगावाला. कमी कशाची नाही र त्याला, त्याच्या नावात दम हाय र. सचिन चव्हाण दादा यो, बघा कशात कम नाही र. त्याच्या नावात दम हाय र. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती. धावसंख्या आपण पाहतोय 5 या अंकावरती धावफलक स्थिरावलंय. चेंडूंचा खेळ झालाय तो 5. आतापर्यंत आपण पाहतोय पहिलं षटक मार्गस्थ. यावेळेस मात्र दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाहीये. निघून चालाय चेंडू ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुरेख गोलंदाजी एक षटकाच्या अखेर नंतर आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली गोलंदाजी. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती फक्त आणि फक्त 5 धावा. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. रियान स्पोर्ट चावे संघाच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर जीवनमान कोणी संघाच्या फलंदाजांना इथून मात्र रोखण्यामध्ये यश मिळालंय असं म्हणायला हरकत नाहीये. कारण की फक्त आणि फक्त 5 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती आपण पाहतोय ती 5 या अंकावर. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होईल. गोलंदाज निहाल बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर 36 धावांची आवश्यकता आहे. 41 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय जीवनमान खोनी या संघाला. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती निहाल. राईट आर्मवरती विकेटचा मारा. 10 ते 12 पावलांचं रनअप आपल्याला पाहायला मिळत आहे. अस्तित्वाची लढाई मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. संघर्षमय वातावरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
10 ते 12 पावलांचा रनअप आहे. बी रेडी बी फास्ट, प्लीज जरा घाई करायची आहे. फलंदाज प्रमोद अजूनही खेळपट्टीवरती आहे, ज्याच्या बॅटमधनं एक चौकार आपण पाहिला. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बॅक टू बॅक जर आपण पाहिलं, प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही संघाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करतायत. राईट अमोर दी विकेट, गोलंदाज नेहाल. भन्नाट वेग, अप्रतिम गोलंदाजी. निघून चाललाय चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान आगमन झालेलं आहे. आशाताई शिंदे आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आमदार चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वळूया आपण शाही स्वागत आणि सन्मानाकडे. शाही स्वागत आणि सन्मान अगदीच जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये षटकार हॅट्रिक झाल्यात 3, विकेट हॅट्रिक सुद्धा झाल्यात 3, आणि ज्यांनी भिवंडी ग्रामीण मध्ये आमदार पदाची हॅट्रिक केलेले आहेत असे आपले सर्वांचे लाडके आमदार माननीय सन्माननीय शांतारामजी मोरे साहेबांचं स्वागत आणि शाही सन्मान केला जातोय. मी सचिनजी चव्हाण यांना विनंती करेन आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. सलग 3 टर्म मध्ये ज्यांची कामगिरी राहिलेली आहे, दमदार आणि काम करण्याची शैली आहे असरदार, असे लाडके व्यक्तिमत्व भिवंडी ग्रामीणचे भगवे आमदार, हॅट्रिक आमदार माननीय सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आणि भिवंडी ग्रामीणच्या इतिहासामध्ये एक सोनेरी अक्षराने लिहिलं जाणारं हे नाव निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत अजयजी मोरे, सन्माननीय शांतारामजी मोरे साहेबांचे सुपुत्र आहेत आणि भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे अजयजी मोरे यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. मी सचिनजी चव्हाण यांना विनंती करेन आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. अगदीच ज्यांच्या नावामध्ये जय आहे, जिल्हा परिषद गटामध्ये निश्चितच त्यांचा जय पाहायला मिळेल असे भावी जिल्हा परिषद सदस्य अजयजी मोरे यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये उपस्थित आहेत भिवंडी ग्रामीणच्या राजकारणातील ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व. कोणतंही कार्य असो हक्कीला ओ देणारं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. माननीय सन्माननीय इरफानजी भुरे साहेब यांचा शाही सन्मान केला जातोय. मी सचिनजी चव्हाण यांना विनंती करेन आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. जिल्हा परिषद ठाणे, त्याचप्रमाणे पंचायत समिती, त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं कृषी उत्पन्न बाजार समिती, या सर्वच या कार्यांवरती साहेबांनी आपल्या कार्याची छाप सोडलेली आहे. एक लाडकं व्यक्तिमत्व आपण पाहतोय इरफानजी भुरे साहेब. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत माजी पंचायत समिती सदस्य आणि उद्योगपती नितीनजी जोशी साहेब. मी रमेशजी देवरुखकर यांना विनंती करतोय सुवर्णकार नितीनजी जोशी साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान करावा. क्रिकेटवरती नितांत प्रेम असणारे व्यक्तिमत्व नितीनभाई जोशी यांना आपण पाहू शकता लाईव्ह स्क्रीनवरती. त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय.
यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत राजारामजी पाटील साहेब उद्योगपती व त्याचप्रमाणे ग्रुप ग्रामपंचायत पिळंजे माजी उपसरपंच, त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. मी राजारामजी चव्हाण यांना विनंती करेन आपण राजारामजी पाटील यांचा स्वागत आणि सन्मान करावा. राजारामजी पाटील यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहू शकता राजारामजी चव्हाण. नाव समान आहे मात्र आडनाव काहीशी वेगळी आहेत. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत उपतालुका प्रमुख आणि अगदीच कोणतंही कार्य असो, सन्माननीय शांतारामजी मोरे साहेबांनी कोणतंही कार्य सांगितलं ते कार्य पूर्ण झाल्याशिवाय शांत न बसणारे व्यक्तिमत्व म्हणजे रत्नाकरजी जाधव साहेब, उपतालुका प्रमुख शिवसेना, त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. मी विनंती करेन राजारामजी चव्हाण यांना आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. राजारामजी चव्हाण यांना आपण पाहू शकता कोयना प्रतिष्ठान उपाध्यक्ष पदाची जबाबदारी ते भूषवत आहेत. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत रघुनाथजी पांढरे, माजी उपसरपंच शेडगाव. मी अक्षय चव्हाण यांना विनंती करतोय आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करावा. अगदीच आमदार शांतारामजी मोरे साहेब यांच्या संपर्कामध्ये अंबाडी विभाग प्रमुख आपण पाहतोय आणि 24 तास संपर्कामध्ये असणारं व्यक्तिमत्व रघुनाथजी पांढरे. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, क्रिकेटवरती तर त्यांचं प्रेम आहेच पण कबड्डीवरती विशेष प्रेम आपण पाहतोय, निखिल जाधव. त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी भावेश चव्हाण यांना विनंती करतोय आपण त्यांचा स्वागत आणि सत्कार करावा. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत शाही सन्मानाकडे आपण वळतोय. सांगायला आनंद वाटेल ज्यांच्या मार्गदर्शनाने समालोचनामध्ये आम्हाला निश्चित एक चांगलं मार्गदर्शन मिळालं असं लाडकं व्यक्तिमत्व रमेश भाऊ कोलेकर, शिवशक्ती मित्रमंडळ अध्यक्ष कुंभडपाडा, त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. शाही सन्मान मी विनंती करतोय रमेश देवरुखकर यांना आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करावा. शाही सन्मान केला जात आहे माजी क्रिकेटपटू रमेश उर्फ भाऊ कोलेकर, अध्यक्ष शिवशक्ती मित्रमंडळ कुंभडपाडा. यानंतर आदेश गायकवाड आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल. सामना सुरू करायचा आहे पंच. मी रोशन जाधव यांना विनंती करतोय आदेश गायकवाड यांचं आपण स्वागत आणि सन्मान करावा. यानंतर रमेशजी देवरुखकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी नागेश निकम यांना विनंती करतोय आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करावा.
यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. निहाल बॉलिंग ट्रॅक वरती आहे. यानंतर अगदीच जर आपण पाहिलं तर ज्यांच्या नावाने ही स्पर्धा संपन्न होत आहे आणि त्यांचं मनोगत न ऐकलं तर अगदीच थोडंसं कुठेतरी हा कार्यक्रम हा चुकल्यासारखा वाटेल. तर अगदीच मी विनंती करेन, भिवंडी ग्रामीणचे भगवे आमदार आणि हॅट्रिक आमदार म्हणून ज्यांची विशेष ओळख आपल्याला पाहायला मिळते, सन्मान्य शांतारामजी मोरे साहेबांना मी विनंती करेन आपण या स्पर्धेनिमित्त आपलं मनोगत व्यक्त करावं. जय हनुमान चषक आहे 2024. जय हनुमान चषक 2024 जे माझ्याच नावाने ठेवलेलं आहे आमदार चषक. ते आयोजक काय पत्रक दे ना मला ते. अरे आयोजक कोण काय ठेवलाय ते तर पाहिजे ना, त्याची नावं घेतली पाहिजेत सगळे. स्पोर्टला शिव छत्रपती स्पोर्ट क्लब लामज यांच्या माध्यमातून खेळवल्या गेलेल्या ह्या टुर्नामेंटच्या स्पर्धा, या स्पर्धेला उपस्थित असलेले आमचे जुने 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 मार्गदर्शक आमचे इरफानजी भुरे काका, नितीनजी जोशी, राजाराम पाटील, रत्नाकरजी, सर्व सन्मान्य व्यासपीठ. खूप चांगलं या ठिकाणी स्पर्धेचं आयोजकांनी केलेलं आहे आणि मैदानही खूप चांगलं आहे. त्याच्यामुळं इथले जे स्पर्धक आहेत त्यांना खेळण्यासाठी आणि खेळ दाखवण्यासाठी ही खूप चांगली म्हणजे आयोजन करणाऱ्याबद्दल मी खरोखरच त्यांचं मन भरून कौतुक करीन की चांगलं ग्राउंड या ठिकाणी खेळण्यासाठी उपलब्ध करून दिलं. त्याच्याबद्दल मी सर्वांचं मनापासून अभिनंदन. आणि आता तर राजेजी यांनी सांगितलं की या ठिकाणी आज जी चौथी मॅच काहीतरी खेळली जाते, टुर्नामेंट चौथी, म्हणजे हा परिसरामध्ये हाच एकच ग्राउंड असा आहे की त्या ठिकाणी या परिसरातील सर्व जे कोणी स्पर्धेचं आयोजन करतात ते या ग्राउंडवर आपली स्पर्धा खेळवतात आणि खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी खेळण्याची जी मजा आहे ते सर्व स्पर्धक या ठिकाणी घेत असतात. आणि या परिसरातील सर्व जे क्रिकेट प्रेमी आहेत ते मॅच पाहण्यासाठी विविध गावातून या ठिकाणी येत असतात आणि या स्पर्धेचं म्हणजे जे आनंद आहे खेळण्याचं ते या ठिकाणी घेत असतात आणि खूप चांगल्या स्पर्धा या ठिकाणी आपण भरवल्या. मी सर्व आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि जास्त काय बोलत नाही. पुढची मॅच आहे ती त्याच्यामुळे थांबतो. यानंतर मंचावरती उपस्थित आपल्यामध्ये ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्व आपण पाहतोय, लाडकं व्यक्तिमत्व इरफानजी भुरे साहेबांना मी विनंती करेन आपण मनोगत व्यक्त करावं. असू द्यात, हरकत नाही. वळूया आपण सामन्याकडे. धावसंख्या आहे फलकावरती 10 या अंकावरती. जिंकण्याकरता अजूनही 31 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आणि दरम्यान आपल्यामधून रजा घेत आहेत माननीय सन्माननीय आमदार, भिवंडी ग्रामीणचे लाडके आमदार शांतारामजी मोरे साहेब. अगदीच वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलेत. या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि अगदीच भिवंडी ग्रामीणच्या जनतेने जो विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास मात्र निश्चितच आमदार साहेबांनी वेळोवेळी सार्थ ठरवलेला आहे, यात तीळ मात्र शंका नाही. आणि अगदीच पुढचं जे प्रामुख्याचं काम जर आपण पाहिलं ते म्हणजे
भिवंडी वाडा हायवे आणि त्याचं काम सुद्धा वेगाने सुरू आहे आणि अगदीच अनेक क्षेत्रामधलं जे कार्य आहे ते सुद्धा आपल्याला जबाबदारीने आणि त्यांच्या कार्यशैली जी पद्धत आहे ती अतिशय दक्ष पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते। असे आपल्या सर्वांचे लाडके आमदार माननीय सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब आपल्यातून रजा घेत आहेत। अगदीच आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात, या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। एक धाव जोडली गेलेली आहे फलकावरती 11 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय। लाईव्ह स्क्रीन वरती आपण पाहू शकता अगदीच वेळात वेळ काढून आपल्या इथे उपस्थित राहिलेत आणि अगदीच भिवंडी ग्रामीण विधानसभेमध्ये साहेबांनी निश्चितच हॅट्रिक केली आणि विकासाचे वारे शांतारामजी मोरे असं नाव आपण नेहमीच ऐकलं, तेच वारे पुन्हा एकदा कायम वाहताना आपल्याला दिसणार आहेत यात तीळ मात्र शंका नाही। त्याचप्रमाणे आपल्यामधून रजा घेत आहेत ज्येष्ठ श्रेष्ठ आणि आदरणीय व्यक्तिमत्व इरफानजी भुरे साहेब। अगदीच ज्यांचं मार्गदर्शन आणि मनोगत नेहमीच मोलाचं असतं असे लाडके व्यक्तिमत्व सन्मान्य इरफानजी भुरे साहेब सुद्धा आपल्यामधून रजा घेत आहेत। खूप खूप धन्यवाद साहेब, आपण आलात, या स्पर्धेकरता आपण उपस्थिती दर्शवली आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू सो मच। सामन्याला सुरुवात करायची आहे आणि अखेर इथून मात्र सामन्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल दिगंबर बॉलिंग ट्रॅक वरती आहे, 11 धावा फलकावरती आहेत, 41 धावांचं लक्ष आहे। एकंदर 11 चेंडू आणि जिंकण्याकरता 30 धावांची आवश्यकता। षटकार हॅट्रिक करता विशेष पारितोषिका आहेत, प्रति षटकार सुद्धा पारितोषिका आहेत। कैलास पाटील, शशिकांत शिंगोळे आणि शैलेश शिंगोळे यांच्या वतीने प्रति षटकार 100 रुपयाचं पारितोषिक, पण षटकार अजूनही पाहायला मिळालेले नाहीयेत। यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा। एका धावेच्या मदतीने 12 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचतंय। जयराम पाटील यांच्या वतीने 200 रुपयाचा कॅच प्राइज आहे प्रति षटकाराकरिता। धावसंख्या जाऊन पोहोचलेली फलकावरती फक्त आणि फक्त 12 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय। गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल, गोलंदाज आपण पाहतोय दिगंबर, राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा। यावेळेस मात्र अगदीच कानाच्या जवळून निघून गेलाय चेंडू, सांगून गेलाय गुड इव्हिनिंग, शुभ संध्याकाळ। धावसंख्या फलकावरती स्थिरावले, 12 या अंकावरती धावफलक आहे। दोन्ही संघांच्या खेळाडू कक्षामध्ये जर आपण पाहिलं तर गंभीर आणि चिंतेचं वातावरण आहे। या मॅच मधील विजेता संघ देवांश 11 रामवाडी या संघाशी 2 हात करेल। यावेळेस मात्र निघून चाललाय चेंडू, हार्ड हँडसम षटकार, प्रेक्षकांना अभिवादन करणारा षटकार। धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती षटकाराच्या मदतीने। अखेर तो षटकार धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल। ऑन पेपर आपण पाहतोय 18 ही धावसंख्या फलकावरती आहे। चेंडूंचा खेळ झालाय 3, 9 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता 23 धावांची
अजूनही आवश्यकता आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवर. यावेळेस मात्र निघून चाललाय मान्यवरांना सलामी देणारा षटकार. आठ चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. दोन षटकाराने सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर कलाटणी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. 8 चेंडू आणि 17 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. या दोन षटकाराने सामन्यामध्ये रंगत वाढवले. आता मात्र जर षटकार लगावला तर मात्र शैलेश शिंगोळे ग्रामपंचायत सदस्य खोणी आणि महेंद्र पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र प्रहार तर चांगला, एलिमिनेशन योग्य नाही, निघून चाललाय चेंडू. फाईन लेग क्षेत्रामध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, जीवाची आकांता, पण पंचांचा काय इशारा येईल हे मात्र पाहावं लागेल. तर ही धाव चित्त्याच्या चपळाईने पूर्ण केलेली आहे. कोणत्या दिशेने फलंदाज बाद झालाय तर मुख्य बाजूने इथून मात्र आपण पाहतोय धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. सात चेंडू आणि 16 धावांची गरज. नॉन स्ट्राइक एंड वरती फलंदाज बाद झालाय. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती दिगंबर. षटकाराची हॅट्रिक जरूर वाचलेली आहे, पण एक नाहक बळी म्हणावा लागेल. प्रमोदच्या स्वरूपामध्ये बाद होताना फलंदाज. यावेळेस मात्र आतिशच्या बॅटमध्ये निघून चाललाय चेंडू. फाईन लेग क्षेत्रामध्ये दणदण करत सीमा पार देखणा चौकार. मिळतील धावा 4.
नंबर याला. पण आता मात्र सामना दोन्ही संघांकरता समान आहे. सामना दोन्ही संघांकरता दोलांमय स्थितीमध्ये आहे. आखो टप्प्याचा मारा निघून चालला चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल तत्पूर्वी चेंडू मात्र सीमा पार होतोय. धावा मिळत आहेत त्या 4. हो असा हा आमचा हिम्मतवाला कमी कशाची नाही र त्याला. असा हा लांबच योगावाला कमी कशाची नाही र त्याला. त्याच्या नावात दम हाय र सचिन चव्हाण दादा यो बघा कशात कम नाही र. धावसंख्या जाऊन पोहोचते चौकाराच्या मदतीनं. धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदर 33 या अंकावरती 5 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज भावेश. आपण पाहू शकता आखो टप्प्याचा मारा. फटका फसलाय. उंची जास्त लांबी कमी. झेल सुटतोय आणि अगदीच अशा फलंदाजा झेल सोडणं म्हणजे इथून मात्र जर आपण पाहिलं तर स्वतःच्याच पायावरती दोंडा मारून घेणं. 2 धावांच्या मदतीनं 35 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. सामन्याचं समीकरण बदलतंय. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. जर चावे संघाने हा सामना जिंकला तर शिवा पाटील यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज. बक्षिसांची खैरात. 4 चेंडू 6 धावांची गरज. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती 35 धावा फलकावरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र बेस्ट ऑफ दी 3 मध्ये दाखल होतोय जय हनुमान कोणी संघ. वेल डन वेल प्लेड. विजयाचा षटकार. आणि सन्मानाकडे आपल्यामध्ये उपस्थित आहेत ज्येष्ठ मान्यवर आशाताई शिंदे यांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल. राजारामजी चव्हाण यांना आम्ही विनंती करतोय आशाताई शिंदे यांचा आपण स्वागत आणि सन्मान करावा. मॅन ऑफ द मॅच कडे वळून पाहिलं एकच नाव इथून मात्र